बातमी आहे दिल्लीतून। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक यांनी रणशंग फुंकलेला आहे। वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस आहे आणि असं असूनही केंद्र सरकारचा निर्ढावलेपणा मात्र कायम असल्याचं दिसतंय। असं असलं तरीही वांगचुक यांना मिळणाऱ्या या पाठिंब्यामुळे आगामी संसदेवरील मोर्चा जो आहे तो मात्र जोरदार होण्याची शक्यता दिसतेय। सरकारला वांगचुक यांचा बळी घ्यायचाय का? राज ठाकरेंचा केंद्र सरकारला संतप्त सवाल। नेत्यांसह कलाकारांचाही वांगचुक यांना पाठिंबा। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीतल्या जंतर मंतरवर आमरण उपोषणाला बसले। या उपोषणाला 19 दिवस होऊनही केंद्र सरकारनं या आंदोलनाची दखल घेतलेली नाही। अशातच वांगचुक यांची प्रकृती खालावून तब्बल 9 किलोनं वजन घटलंय। त्यामुळे सर्व स्तरांमधून त्यांना पाठिंबा वाढत चाललाय। राज ठाकरेंनी तर वांगचुक यांच्या आमरण उपोषणावरून मोदी सरकारला खरमरीत पत्र लिहिलंय। त्यात त्यांनी सरकारला वांगचुक यांचा बळी घ्यायचाय का असा संतप्त सवाल उपस्थित केलाय। प्रचंड वाईट वाटतंय की सरकारनं सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायानं या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचं ठरवलंय। एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे। माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला। फक्त नीट नाही तर एकूणच सर्व परीक्षांमध्ये पारदर्शकता यायला हवी आणि दोषी मंत्र्यांचा राजीनामा यायलाच हवा। दरम्यान केंद्र सरकारनं दखल न घेतलेल्या या उपोषणाची उच्च न्यायालयानं दखल घेतली असून प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान आहे आणि त्याचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे असे ताशेरेही सरकारवर ओढलेत। तर दुसरीकडे कलाकारांनीही वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे। तुम्हाला मंत्रिपद सोडायचं नसेल तर नका सोडू, पण किमान सोनम वांगचुक यांचं उपोषण तरी सोडा। सिनेमातल्या रांचोसाठी एवढा जीव लावला, मग खऱ्या रांचोसाठी सगळे लोक आवाज का उठवत नाहीत? 16 जुलाई 16 तारीख को मैं एक दिन का अनशन कर रहा हूं अपने ही घर से कि सोनम जी और उनके साथी जिस दर्द से गुजर रहे हैं मैं उस दर्द से जुड़ना चाहता हूं। और दूसरी बात, हमारी सरकार से मैं दरख्वास्त करना चाहता हूं कि वो अपनी संवेदनशीलता को प्रकट करें। ये वीडियो उन सब के लिए बना रहा हूं जो इस वक्त हमारे देश के लिए जंतर मंतर पे लड़ रहे हैं। मेरी बस यही तमन्ना है कि उन्हें कुछ हो ना। आई वुड रिक्वेस्ट आवर गवर्नमेंट टू प्लीज लिसन to the voice of the people. वांगचुक यांनी मात्र संसदेवर काढण्यात येणाऱ्या 20 जुलैच्या मोर्चाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय। क्योंकि आप लोगों के हजारों संदेश आए कि मैं अनशन तोड़ दूं, कुछ खा लूं। सिर्फ अनशन तोड़ने को कहने के बजाय मैं आप लोगों से विनती करूंगा कि आप भी एक छोटा कदम उठाएं। 20 जुलाई को इतनी बड़ी संख्या में आएं कि एक संदेश सरकार को जाए। दरम्यान या मुद्द्यावरून आता महाराष्ट्रातील राजकारणही तापू लागले। ठाकरे सेनेचं शिष्टमंडळ दिल्लीला जंतर मंतरवर जाणार आहे। तसंच वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर मोठ्या संख्येनं तरुणाई जमली आहे। दिल्लीमध्ये 19 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन सुरू आहे ते म्हणजे नीटच्या मुद्द्यावरती कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। आपल्यासोबत काही जे विद्यार्थी आहेत, ज्या सरकारी नोकऱ्यांमध्ये जी अपारदर्शकता चालू आहे त्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी येथे आलो आहोत। सरकार युवा शक्तीकडेच नाही सगळ्या शक्तींकडे दुर्लक्ष करतात, फक्त युवा शक्तीच नाही। पण काय आहे की फक्त युवा शक्तीला एकत्र येऊन चालणार नाही। आपण सगळे जेव्हा एकत्र येऊ, आपण जेव्हा सगळा आवाज उठवू तेव्हा सरकार आपला ऐकेल। सोनम वांगचुक यांचा संघर्ष नवा नाही। यापूर्वी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी जोधपूर तुरुंगात 170 दिवस घालवले होते। 25 सप्टेंबर 2025 रोजी लेहमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराचा आरोप ठेवून त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती। आता नीट पेपर लीक विरोधात ते मैदानात उतरलेत।
त्यामुळे केंद्र सरकार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का, की 20 जुलैला संसदेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चामुळे संघर्ष आणखी तीव्र होणार, याकडेच देशाचं लक्ष लागलंय. भरत मोहोळकरसह गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. साम टीव्ही मी नेहमी पाहतो. त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.